बीड जिल्ह्यातील तेलगाव तालुका धारूर या गावात एक अशी बाग आहे जिला राज्यातच नव्हे तर दुसऱ्या राज्यामध्येही ओळखलं जाते आणि ती म्हणजे जयप्रकाश कलंत्री यांची कलंत्री मोसंबी बाग। 15 एकरावर पसरलेली ही बाग खास मोसंबीसाठी प्रसिद्ध असून विशेष म्हणजे इथली कमाई केवळ उत्पादनावर नाही तर त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीवर अवलंबून आहे। कलंत्री यांनी नेहमी माल बाजारात विकण्याची पद्धत सोडून तो थेट ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं आणि याचाच भाग म्हणून शेतातून मोसंबी तोडल्यानंतर ती लगेच थेट ग्राहकांच्या हातात दिली जाते। त्यांच्या या व्यवहारात कुठेही दलाल नाही, कमिशन नाही आणि तडजोडही नाही। या थेट विक्रीमुळे एकीकडे ग्राहकांना अगदी ताजी रसाळ मोसंबी तर मिळतेच, तर दुसरीकडे कलंत्री यांना संपूर्ण नफाही मिळतो। त्याचबरोबर किरकोळ विक्रीमुळे दरही जास्त मिळतो आणि ग्राहकांचे समाधानही टिकून राहत असल्याचं त्यांनी सांगितले। आज एका एकरातून त्यांना साधारण 1 लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असून त्यांच्या या 15 एकर बागेमध्ये एकूण वार्षिक 15 ते 20 लाख रुपयांचा थेट नफा ते कमवतात। शेतकरी मित्रांनो, शेतीमध्ये उत्पादन महत्त्वाचं आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचं आहे ते कसं विकायचं आणि जयप्रकाश कलंत्री यांनी नेमकं हेच दाखवून दिले। जयप्रकाश रावांच्या या युक्तीला कृषी मंत्र्याचा सलाम। शेतकरी मित्रांनो, तुम्हालाही अशाच प्रकारच्या विविध यशोगाथा पाहायच्या असतील तर आत्ताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा।